36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच येवल्याचे भाग्यविधाते नामदार श्री छगनरावजी भुजबळ यांच्या पुढाकारानं गेल्या 20 वर्षांतील कारकिर्दीत येवल्यातील भव्य प्रशासकीय इमारती या राज्यातच नव्हे तर देशात एक मॉडेल म्हणून प्रसिद्धीत आल्या आहे. कारण तालुक्यातील नागरिकांना कोणत्याही शासकीय कामासाठी इतरत्र वनवन भटकण्याची गरज आता राहिली नाही. नागरिकांच्या सोयीसाठी प्रत्येक शासकीय कार्यालय, उदाहरणार्थ कृषी विभाग कार्यालय, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, येवला नगरपालिका, राज्य उत्पादन शुल्क विभाग एकाच ठिकाणी हे सर्व प्रशासकीय इमारती आल्याने नागरिकांच्या वेळेत बचत होऊन येवला तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. येवल्यातील तहसील कार्यालयात तालुक्यातील शेकडो नागरिक दररोज शासकीय कामासाठी येत असतात. परंतु येवला तहसील परिसरातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था झाल्याने व तेथे आतमध्ये मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी पाणीही उपलब्ध नाही आहे. ही खूप गंभीर बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. तसेच येवला तहसील कार्यालयातील नागरिकांची कामे कधीच दिलेल्या वेळेत पूर्ण होत नसल्याची तक्रार येवला तालुक्यातील नागरिक करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा वेळही वाया जातोय आणि शासकीय कामासाठी 4-4 चक्रा मारून काम होत नसल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडही सोसावा लागतोय. येवला तहसील कार्यालयातील नागरिकांना होणाऱ्या असुविधा व त्रासाला सर्वस्वी येवला तहसीलदार आबा महाजन हे जबाबदार असून यामुळे बेशिस्त, बेजबाबदार, अकार्यक्षम व नियोजन शून्य कारभारामुळे येवला तहसीलदार श्री आबा महाजन यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी अनीस पटेल, येवला.